तर मित्रांनो फ्रेंड्स ग्रुप हशिवरे हा सूरज ओपनिंगचा सूरज फ्रेंड्स ग्रुप हशिवरे विरुद्ध NSC खानाव. फ्रेंड्स ग्रुप हशिवरे एक खारेपाट विभागातील एक मातब्बर संघ, ज्या संघाकडे ज्या संघाकडे परफेक्ट टीम परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणून ओळखलं जातं, ज्या संघाकडे तेवढेच चांगले एक्सपिरियन्स खेळाडू आहेत, तेवढेच चांगले यंगस्टर आहेत, तेवढेच चांगले ऑलराऊंडर आहेत, तेवढेच चांगले बॉलर आणि तेवढेच चांगले बॅट्समन आणि तेवढाच चांगला विकेट किपर उर्फ प्रसाद पाटील, अलिबागचा एक वन ऑफ द बेस्ट विकेट किपर म्हणून ज्याला ओळखलं जातं. जेव्हा अलिबाग तालुक्याची टीम बाहेर खेळायला जाते तेव्हा अलिबागचा एक संघाकडून जो विकेट किपिंग करताना बघतो असा प्रसाद पाटील पोलीस दलात कार्यरत आहेत. सचिन म्हात्रे सुद्धा पोलीस दलात कार्यरत आहेत. सचिन म्हात्रे एक सुरेख ऑलराऊंडर, प्रफुल्ल पाटील एक सुरेख ऑलराऊंडर, जयेश राजभर एक सुरेख ऑलराऊंडर, अशा प्रकारचे एक्सपिरियन्स ऑलराऊंडर या संघाला मिळालेत आणि त्याच पद्धतीचे यंगस्टर प्रज्वल डाकी, आता मात्र प्रफुल्ल पाटील आपल्या एक्सपिरियन्सचा पुरेपूर फायदा करतोय. पहिला चेंडू निर्धाव फेकतोय. अतिशय सुरेख सुरुवात म्हणता येईल मित्रांनो. आपण मागच्या सामन्यात सुद्धा बघितलं की प्रफुल्ल पाटील यांनी अतिशय कंजूस भरी गोलंदाजी केली होती. आपल्या संघाला एक चांगला स्टार्ट मिळून दिला होता. आता मात्र हलकसं अपील होते, पण अंपायर दाखवतात की बॅटची कडा घेतली आहे. एक धाव नक्कीच मिळणार मित्रांनो. धावसंख्येला सुरुवात होते, धावसंख्येला गती मिळते, धावसंख्या पोहोचते ती 1 धावेवर. NSC खानाव संघाला जर हा सामना आपल्या झोळीत टाकायचा असेल तर कमीत कमी 40 ते 45 धावा नक्कीच कराव्या लागतील, कारण हशिवरे संघ बघितलं तर त्या संघाकडे तेवढेच चांगले राईट हँड आणि तेवढेच चांगलं लेफ्ट हँड कॉम्बिनेशन आहे. याच दरम्यान पुढील चेंडू फुलर लेंथ पद्धतीचा चेंडू चेंडू तटवला तर पॉइंटच्या झोन मध्ये एक धाव नक्कीच मिळेल मित्रांनो. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. धावसंख्या झाली आहे ती 2 धावा. आपण जर बघितलं तर मनीष मोकल सध्या संघामध्ये खेळत नाहीये, तरी सुद्धा एक चांगली कमान सांभाळली ती प्रफुल्ल पाटील पिंट्या याने. त्याच दरम्यान एक चांगला स्ट्रोक चेंडू जातो तो डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये. तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण म्हणता येईल मित्रांनो कुणालच्या माध्यमातून. धावसंख्या 2 ने पुढे सरसावली. धावसंख्या झाली ती 4 धावा. याच दरम्यान चेंडू भिरकावून दिला तो वाईडिश लॉंग ऑन झोन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न फसला. चेंडू गेला तो लॉंग ऑफ सीमारेषा पार 4 धावांसाठी. रोहन पाटील चेंडरे ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून षटकारांच्या हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक साठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक. त्याच दरम्यान चेंडू भिरकावून देतो तो लॉंग ऑन झोन मध्ये. चांगला झेल घेण्याचा प्रयत्न फसलाय. एक चांगल्या प्रकारची फिल्डिंग म्हणतात सचिन म्हात्रे याच्याकडून. धावसंख्या 2 ने वाढ नक्कीच होणार. धावसंख्या पोहोचली ती 10 धावसंख्येवर. दुहेरी धावसंख्या पोहोचते. एक चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल सचिन म्हात्रेच्या माध्यमातून. जर त्याच्या अँगलने विचार केला तर त्याच्या डोळ्यासमोर नक्कीच ऊन आलं होतं, पण त्याने चेंडूकडे लक्ष देणं शेवटपर्यंत सोडलं नाही आणि एक सुरेख षटकाची सांगत होते. धावसंख्या झाली आहे ती 10 धावा आणि दुसरं षटक घेऊन मित्रांनो मैदानात आलाय तो.
गोलंदाजी मार करतो तो रत्नाकर. मागच्या सामन्यात अतिशय सुरेख गोलंदाजी केली होती. यावेळेस मात्र सुरेख गोलंदाजी करतो तो रत्नाकर. निर्धाव चेंडूने षटकाची सुरुवात करतोय. मागच्या सामन्यात सुद्धा याने अतिशय सुरेख गोलंदाजी केली होती. नक्कीच त्याला विदाऊट शूज असल्यामुळे पेनल्टीला सामोरं जावं लागलं होतं. यावेळेस मात्र त्याच पद्धतीची गोलंदाजी करतोय तो. पुन्हा एकदा सज्ज होईल आपल्या गोलंदाजी मार्कर 20 क्रमांकाची जर्सी परिधान करून. पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू. त्याने वाईड लाईन धरून ठेवलेली आहे मित्रांनो. एक वाईडिश गोलंदाजी करतो. फलंदाजापासून लांब गोलंदाजी करतोय. फलंदाजापासून चेंडू दूर ठेवतोय. धावसंख्या स्थिरावली 10 धावसंख्येवर. पुन्हा एकदा यावेळेस मात्र थोडासा अडखळतोय गोलंदाज. त्याचा वेळ घेतोय. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न चुकतोय. चेंडू खाली ओमकार पाटील येतोय पण थोडासा मिसजजिंग होतोय. चेंडू जातो तो वन बाउन्स सीमारेषा पार 4 धावांसाठी. आपण बघतो की गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो पण त्याला त्या प्रकारच्या क्षेत्ररक्षणाची साथ लाभत नाही. तर नक्कीच गोलंदाज नाराज होतो. नक्कीच तेव्हा संघ नाराज होतो. आपण जर बाउंड्री लाईनवर बघितलं तर स्वतः प्रफुल्ल पाटील तैनात झालाय. पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न चुकतोय आणि अतिशय सोपा झेल या पद्धतीने सोडला जातोय. जर आपल्याला विजेपद ओलांडायचं असेल तर अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण आपल्याला टाळायला लागेल. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण आपल्याला अवॉइड करायला लागेल. मागच्या सामन्यात सुद्धा 1-2 झेल सुटले होते. या सामन्यात सुद्धा झेल सुटतायत. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. चेंडू येतो तो लॉंग ऑन झोन मध्ये. प्रज्वल टाकियाचं चांगलं क्षेत्ररक्षण. थोडा फंबल नक्कीच झाला पण रिकव्हर केलं. धावसंख्या 1 ने पुढे झाले. धावसंख्या पोहोचते ती 16 धावसंख्येवर. दुसरं षटक प्रगती पथावर. यावेळेस मात्र एक चांगला चेंडू. पंचांकडे दाद मागितली आणि पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज जातो तो आकाश गोंधळी आणि गोलंदाजी मार करतो तो परेश. परेश सुद्धा एक चांगला यंग गोलंदाज आहे. शिवराज संघाचा मागची 2 वर्ष त्याने चांगली गोलंदाजी केली. लेफ्ट हँडेड गोलंदाज फिरकी पद्धतीचा गोलंदाज आहे मित्रांनो. सूरज मैदानात आहे. सामना करते तो परेशचा. धावसंख्या झाली आहे ती 16 धावा. हशिवरे संघासमोर आपल्याला उभं राहायचं असेल तर आपल्याला नक्की 40 ते 45 धावा ठोकायला लागतील. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि कुणाल हा झेल पकडतो. अतिशय सोपा झेल. दुसरी विकेट.
ही नवखे फलंदाज मित्रांनो ओपनिंगची जोडी मैदानातून बाहेर परतली आहे. परेश याने एक चांगला स्टार्ट नक्कीच करून दिलाय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फोलर लेग पद्धतीचा चेंडू, ब्लॉक होल चेंडू आणि सलग दुसरी विकेट, दुसरा हादरा मिळतो तो. मित्रांनो रोहन पाटील यांच्याकडून आपण जर बघितलं की अशा प्रकारच्या मोठ्या मॅचेसला मोठी बक्षिसं लावण्यात येतात. गेल्या वर्षी आपण सर्व बघतो रतनबुवा ट्रॉफी मध्ये केतन पाटील याने 3 चेंडू 3 षटकार ठोकले होते. त्याला तब्बल 30,000 रुपयाचं पारितोषिक मिळालं होतं. आताच पार पडलेली फगीरपाडा येथली स्पर्धा ओमकार पाटील याने 4 चेंडू 4 षटकार ठोकले. त्याला तब्बल 6,000 रुपयाचं पारितोषिक मिळालं होतं. अशाच प्रकारची पारितोषिकं मित्रांना खेळाडूंना प्रोत्साहित करतात, खेळाडूंना एक चांगला खेळ दाखवण्यासाठी आकर्षित करतात. पुढील चेंडू यावेळेस मात्र चेंडू तुटवलाय तो लॉंग ऑन झोन मध्ये. हॅट्रिक बॉल नक्कीच होता. धावसंख्या देखील वाढ, धावसंख्या पोहोचते 17 धावसंख्येवर. 17. हॅलो हॅलो अंक म्हणजे आपला सर्वांचा एक आवडता. आवाज थोडा कमी कर ना. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. धावसंख्या झाली ती 18 धावा. तिसरं षटक प्रगती पथावर मित्रांनो परेश गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र चेंडू अशी सुंदर नाईट स्पर्धा बघायला मिळते अलिबाग तालुक्यातील, जिथे मोठमोठे खेळाडू बघायला मिळतात मित्रांनो. मागच्या वर्षी त्या सामन्याचं विजेतेपद पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चुकतोय. गोलंदाज यशस्वीरित्या आपल्या षटकाची सांगता करतोय. धावसंख्या झाली आहे ती 18 धावा. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या झाली ती 18. तर मित्रांनो शेवटचा षटक घेऊन आलाय तो संघाचा एक एक्सपिरियन्स खेळाडू, एक 3 मात्रे पोलीस दलात कार्यरत असलेला हा खेळाडू, ज्याने आपल्या संघासाठी बरीच वर्ष चांगलं काम केलेलं आहे, चांगली कामगिरी केलेली आहे, असा सचिन म्हात्रे. आता नुकतीच झालेली रायगड प्रीमियर लीग मध्ये ज्याची निवड झाली होती असा सचिन म्हात्रे गोलंदाजी मार्कवर येतोय. शेवटचं षटक हाणामारीचं षटक. 18 धावा धावफलकावर लागल्यात. जर आपल्याला सामना हा जिंकायचा असेल तर खानाव संघाच्या फलंदाजांना काही मोठ्या स्ट्रोकची गरज, मोठ्या फटक्यांची गरज नक्कीच असेल मित्रांनो. आणि तोच प्रयत्न यशस्वी होतोय. चेंडू जातोय तो सरळ डीप मिड विकेट सीमारेषा पार 6 धावांसाठी.
समीकरण वापरते तो सचिन म्हात्रे आणि फलंदाज बाद होते सूरज गोंधळी. 5वी विकेट 5वा हादरा बसते तो NSC. शेवटचे 3 चेंडू. पुन्हा एकदा चेंडू तटवलाय तो काव कॉर्नर झोन मध्ये. प्रज्वल डाकी चेंडू मागे येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरसले. धावसंख्या झाली ती 26 धावा. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी होतोय. चेंडू बॅटची कडा घेऊन जाते तो सरळ जयेश राजभरच्या हातात. 6वी विकेट पडते ती NSC खानाव संघाची. धन्यवाद NSC खानाव संघ, आपण आपले फलंदाज लवकर पाठवताय, चांगलं सहकार्य करताय. तर मित्रांनो शेवटचा चेंडू. सचिन म्हात्रे यावेळेस मात्र मारण्याचा प्रयत्न नक्कीच केलाय. चेंडू खाली प्रज्वल टाकी येतोय आणि सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते मित्रांनो त्याच्या माध्यमातून. एक धाव नक्की झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण झालेली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 29 धावा. एक चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण प्रज्वल टाकीच्या माध्यमातून बघायला मिळालं मित्रांनो. संघासाठी 1 धाव नक्कीच वाचवली त्याने. जर हशिवरे संघाला विजयपथ ओरंडायचे असेल तर 30 धावा नक्कीच कराव्या लागतील. 30 धावा नक्कीच. फ्रेंड्स ग्रुप हशिवरे संघ म्हटलं की नक्कीच एक चांगल्या प्रकारचे बॅटिंग अटॅक आहे त्यांच्यामध्ये. NSC खानाव संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 6 बाद 29 धावा धावफलकावर आल्यात आणि 30 धावांचं लक्ष असेल ते अर्थात फ्रेंड्स ग्रुप हशिवरे संघासमोर. सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानावर पाहायला मिळते ते अर्थात पिंट्या पाटील, प्रसाद पाटील. दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर नक्कीच हशिवरे संघासाठी एक चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत असते. आज बघूया 30 धावांचा पाठला करत असताना इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल, किंबहुना आपण पाहिलं तर NSC खानाव संघ इथे कशा प्रकारची गोलंदाजी करेल. 30 धावा सेव्ह करू शकेल का NSC खानाव संघ.
सलामीचा गोलंदाज आपण पाहतो NSC खानाव संघाच्या माध्यमातून वैयक्तिक पहिले आणि सांघिक पहिले षटक घेऊन दीपेश घरत येतोय. दीपेश घरत सुद्धा आपण पाहिलं तर एक अष्टपैलू दर्जाचा खेळाडू. येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी 30 धावेची गरज. लेट्स प्ले. पहिला चेंडू आपण पाहतो स्विच अटेंड केलाय आणि इथे मात्र विनय कोणती चूक करत नाही आहे. फलंदाज प्रसाद पाटील बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का पहिला धक्का लागेल तो अर्थात हशिरे संघाला. एक महत्वपूर्ण फलंदाज तंबूत परतलाय. नवीन फलंदाज आपण पाहतोय सचिन मात्र येतोय मैदानामध्ये. चांगली सुरुवात आपण पाहतोय NSC खानाव संघाच्या माध्यमातून. षटकातील पुढील चेंडू चांगला चेंडू आपण पाहतोय तितका चांगल्या पद्धतीने खेळलेला चेंडू कार्पेटच्या स्थान घेऊन ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय संतोषच्या माध्यमातून. एक धाव तर जरूर आले या चेंडूवर आणि या एका धावेने आपण पाहिलं तर अकाउंट ओपन होईल. ते अर्थात फ्रेंड्स ग्रुप हशिरे संघाचं. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर बिन एक बाद एक धाव फलकावर येते. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं चालू आहे आणि पहिल्या षटकाचा विचार केला तर नक्कीच पॉवर प्लेचं षटक आहे. या पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा घ्यावा लागेल तो अर्थात फ्रेंड्स ग्रुप हशिरे संघाला. नवीन फलंदाज ऑन स्ट्राईक आपण पाहतोय सचिन मात्रे पाहायला मिळतोय. डावकोरा फलंदाज आपण पाहिलंच की नक्कीच एक चांगल्या प्रकारची कामगिरी पाहायला मिळत असते. आणि त्याच पद्धतीने आपण पाहतोय सुरेख फटका. चेंडू सीमा पार. षटकार. उठवतोय फलंदाज सचिन मात्रे. खऱ्या अर्थाने आपण पाहिले तर ज्याने कित्येक वर्ष हशिरे संघासाठी एक क्रिकेट खेळलाय. भरपूर वर्षांचा अनुभव आहे मित्रांनो या खेळाडूकडे. त्यामुळे आपण पाहिले तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवावी लागेल. ती अर्थात गोलंदाज दीपेश घरत याला. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 7 धावा धावफलकावर येत आहेत. एक चांगल्या प्रकारची फटका नक्कीच पाहायला मिळतोय तो अर्थात सचिनच्या बॅट मधून. पुन्हा एकदा पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा नक्कीच प्रयत्न होता परंतु इथे मात्र आपण पाहतोय चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. नक्कीच खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर एक चांगल्या प्रकारची कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज दीपेशच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगता होते आपण पाहतोय. एक चांगल्या प्रकारचा चेंडू नक्कीच आपण पाहतोय गोलंदाज दीपेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 1 बाद 7 धावा धावफलकावर येत आहेत. षटक क्रमांक आपण पाहिले तर नक्कीच पहिलं चालू आहे आणि पहिल्या षटकाचा विचार केला तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी मैदानावर पाहायला मिळते. एक मोठा फटका जरूर आलाय परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर एक चांगली कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. चांगला फटका आपण पाहतोय पुन्हा एकदा आणि यावेळी आपण पाहतोय चेंडू सीमा पार. षटकार. सुरेख फटकेबाजी आपण पाहतोय सचिनच्या बॅट मधून पाहायला मिळते.
पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका आणि यावेळी बॅक टू द बॉलर, चेंडू जाईल सीमारेषा. पंचांचा इशारा कळवायचा आहे. नक्कीच चेंडू सीमारेषा बाहेर जातोय 4 धावांसाठी. फलंदाज सचिन म्हात्रे याने एक चांगल्या प्रकारची आपण पाहतोय कामगिरी पाहायला मिळते. ती अर्थात फ्रेंड्स ग्रुप हशोरे संघाच्या माध्यमातून जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 30 धावांची गरज असताना पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 17 धावा कुठून काढल्यात. त्या अर्थात फ्रेंड्स ग्रुप हशोरे संघाने नवीन गोलंदाज आपण पाहतोय NSC खानाव संघाच्या माध्यमातून वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक दुसऱ्या षटक घेऊन आकाश गोंधळे येतोय. आकाश गोंधळे सुद्धा आपण पाहिलं तर एक चांगला गोलंदाज आहे. त्यामुळे आपण पाहिलं तर नक्कीच ते एक चांगल्या प्रकारची त्याला कामगिरी करून दाखवायची आहे. मागील सामन्याचा विचार केला तर नक्कीच आकाशने सामनावीरचा पुरस्कार प्राप्त केला होता. तोच आकाश आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. या सामन्यासाठी ऑफिशियल पंच आपण पाहतोय प्रतीक घाडी, त्याचप्रमाणे प्रसाद बेळणकर. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय सन्मानपूर्वक खेळलेला चेंडू. 1 धाव तर जरूर येते या चेंडूवर. या एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 18 धावा धावफलकावर येत आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं चालू आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये एक चांगल्या प्रकारची कामगिरी आपण पाहतोय. फ्रेंड्स ग्रुप हशोरे संघाच्या माध्यमातून चांगली सुरुवात पाहायला मिळाली. चांगला चेंडू आपण पाहतोय. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या इथे स्थिरावेल ती अर्थात 18 पर्यंत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं चालू आहे. एक चांगली सुरुवात नक्कीच म्हणता येईल गोलंदाज आकाश याची. उर्वरित आपण पाहिलं तर या षटकातील 4 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. अर्थात आपण पाहिलं तर नक्कीच इथे एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव फेकला जातोय. अचूक टप्पा आपण पाहतोय. धावांपासून रोखून ठेवलंय, बांधून ठेवलंय ते अर्थात गोलंदाज आकाश गोंधळे याने. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी नक्कीच मैदानावर पाहायला मिळते NSC खानाव संघाच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 18 धावा धावफलकावर लागल्यात. यावेळी मात्र आपण पाहतोय बॅकफुटवर खेळलेला चेंडू. 1 धाव तर जरूर येते या चेंडूवर. या एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 19 धावा धावफलकावर येत आहेत. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतो या षटकामध्ये पाहायला मिळते. परंतु आता मात्र आपण पाहिलं तर अजूनही आपण पाहिलं तर फ्रेंड्स ग्रुप हशोरे संघाला जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. चांगला चेंडू आपण पाहतोय. अप्रतिम दर्जाचा चेंडू. पेंट्या पाटील पूर्णपणे बीट होतो या चेंडूवर. चेंडू आणि बॅटचा इथे संपर्क होत नाहीये. संघाची धावसंख्या ते स्थिरावेल ती अर्थात 19 पर्यंत. आता मात्र आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू आणि शिल्लक आहे या षटकातील. बघूया शेवटचा चेंडूवर इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. शेवटचा चेंडू आपण पाहतोय. चांगला फटका क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय सूरज भगतच्या माध्यमातून. 1 धाव तर जरूर आले. दुसरी धाव घेण्याचा नक्कीच प्रयत्न होता, परंतु एकाच धावसंख्येवर समाधान मानावं लागेल. त्या अर्थात फ्रेंड्स ग्रुप हशोरे संघाला 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. 2 षटकानंतर आपण पाहिलं तर फ्रेंड्स ग्रुप हशोरे संघाची धावसंख्या 20 धावा धावफलकावर आल्यात. या षटकाचा विचार केला तर अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली. एक टिचून मारा आपण पाहतोय गोलंदाज आकाशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. केवळ आपण पाहिलं तर या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्यात गोलंदाज आकाश याने. आता मात्र आपण पाहिलं तर उर्वरित 2 षटकांचा खेळणं बाकी आहे. अर्थात येणारे 12 चेंडू. या 12 चेंडूमध्ये 10 धावांची गरज असेल. ते अर्थात फ्रेंड्स ग्रुप हशोरे संघाला नवीन गोलंदाज आपण पाहतोय NSC खानाव संघाच्या माध्यमातून निमिष राऊत येतोय. निमिष सुद्धा आपण पाहिला तर एक चांगला गोलंदाज आहे. त्यामुळे आपण पाहिलं तर नक्कीच या मैदानाचा विचार केला तर इथे एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. ते अर्थात निमिष याला. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी फ्रेंड्स ग्रुप हशोरे संघाला 10 धावेची गरज आहे. त्यामुळे एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवा लागेल.
षटकातील पहिला चेंडू राईट मोर द विकेट. पहिला चेंडू आपण पाहतोय स्क्वेअर चेंडूची घोषणा केली जाते. अवंतर स्वरूपाने धाव फलकावर एक धाव तर जरूर येते. या एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते अर्थात 21 रन्स ऑन बोर्ड. 21 धावा धाव फलकावर लागतायत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसरं चालू आहे. चांगला चेंडू आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण साहिलच्या माध्यमातून एक धाव तर जरूर येते या चेंडूवर. या एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते अर्थात 22 धावा धाव फलकावर येत आहेत. एक चांगल्या प्रकारचं आपण पाहिलं तर नक्कीच फ्रेंड्स ग्रुप हशुरे संघाला माहिती आहे की जास्त धावा करायच्या नाही आहेत. त्यामुळे आपण पाहिलं तर पूर्णपणे प्रत्येक चेंडूला सन्मान दिला जातोय फ्रेंड्स ग्रुप हशुरे संघाच्या माध्यमातून आणि तिथे ती फटकेबाजी होणं तितकंच महत्वाचं असणार आहे. षटकातील पुढील चेंडू मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे मात्र आपण पाहिलं तर नक्कीच चेंडू नो मॅन्स लाईन रिजन मध्ये पडतोय. एक धाव तर जरूर येते या चेंडूवर. या एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 23 धावा धाव फलकावर येत आहेत. अजूनही आपण पाहिलं तर 7 धावेची गरज असणार आहे ती अर्थात फ्रेंड्स ग्रुप हशुरे संघाला. उर्वरित आपण पाहिलं तर या षटकाचा विचार केला तर 4 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. षटकातील पुढील चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू आहे. नक्कीच क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय. एक धाव तर नक्कीच येते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. एक चांगली रणनीती विकेट मैदानावर पाहायला मिळते ते अर्थात पेंडे आणि सचिनच्या माध्यमातून. या 2 धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते अर्थात 25 धावा धाव फलकावर येत आहेत. आता मात्र आपण पाहिलं तर 5 धावेची गरज असणार आहे ती अर्थात फ्रेंड्स ग्रुप हशुरे संघाला. पूर्णपणे भक्कम स्थितीत आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळी आपण पाहतोय नो चेंडूची घोषणा केली जाते. आणि नक्कीच इथे विजय होतोय तो अर्थात फ्रेंड्स ग्रुप हशुरे संघ. फ्रेंड्स ग्रुप हशुरे संघाचं हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे पराभूत संघाचा देखील हार्दिक आभार. तर VCN कुरुळ संघ आणि फ्रेंड्स ग्रुप हशुरे संघ चला आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. आजच्या दिवसातील आपण पाहतोय अंतिम सामना. अंतिम लढत आपण पाहतोय एक महत्वपूर्ण सामना.